नमस्कार मित्रांनो, आपल्या सर्वांचं पुन्हा एकदा नित्य निसर्ग फाउंडेशनमध्ये सहर्ष स्वागत आहे। आज आपण पहिल्यांदाच वडाच्या बियांपासून वडाचे रोपटे बनवणार आहोत। मुळात नगर जिल्ह्यामधील एका गृहस्थाने वडाच्या बियांवरती एक विशिष्ट प्रक्रिया करून वडाच्या बियांपासून 100% रोपटे तयार होईल असं आश्वासन आम्हाला दिलेलं आहे। त्यांचं म्हणणं एवढंच आहे की वडाची जी बियाणं आम्ही तुम्हाला देऊ ते बियाणं पहिल्या पावसामध्येच त्या बियाणाला लागणारं पाणी हे पहिल्या पावसापासूनच भेटलं पाहिजे, तरच या बियांचे रोपटे तयार होतील। तर चला आपण आज बियांपासून रोपटे बनवायला सुरुवात करूया। बघू शकता आपण जवळपास आम्ही 100 बियाणं वडाचं मागवलेलं आहे। जवळपास 50 बी हे आपण मनोज सरांकडे दिलेलं आहे आणि 50 मी इथे वज्रेश्वरीमध्ये घेऊन आलेलो आहे। तर आपण पाहू शकता तर या प्रकारचं हे कोटिंग केलेलं बियाणं आहे। त्यासाठी लागणारं आपण एक कॅप आणलेला आहे, याच्यामध्ये आपण हे बियाणं लावणार आहोत। तर सर्वात आधी आपण याच्यामध्ये कोकोपीट टाकणार आहोत। तर आपण बघू शकता अशा पद्धतीचं, कारण की हे खूप हलकं असतं, याच्यामध्ये मुळे व्यवस्थित पसरतात लवकरात लवकर। तर आपण पाहू शकता जवळपास 1 2 3 4 5 6 7 आपण बघू शकता सर्व याच्यामध्ये सम प्रमाणामध्ये आपण कोकोपीट टाकायला लावलेलं आहे। आता जवळपास आपण सर्व ट्रेमध्ये कोकोपीट हे टाकलेलं आहे। आता आपण यामध्ये थोडी माती टाकणार आहोत। पूर्ण ट्रेमध्ये माती आणि कोकोपीट टाकलेलं आहे आणि आता आपण बियाणं लावणार आहोत। यामध्ये पाहू शकता आपण हे बियाणं हे आपण याच्यामध्ये लावणार आहोत। तर आपण पाहू शकता आपण एक बी उचलून आपण बियाणं लावणार आहोत। आपण वरच्यावर बी ठेवून पुन्हा त्याच्यावरती थोडंसं कोकोपीट टाकूया नंतर फायनली करताना। जवळपास सर्व याच्यामध्ये बियाणं हे वडाचं बियाणं टाकलेलं आहे। त्याच्यावर आता पुन्हा एकदा थोडंसं कोकोपीट आपण टाकणार आहोत। आपण पाहू शकता जवळपास आपण पूर्ण याच्यावरती कोकोपीट टाकलेलं आहे। आता हे माझ्या घराच्या वरती टेरेसवरती आपण बनवतो। आजचा पहिला दिवस आणि आपण हे पावसाचं पाणी ड्रममध्ये साठवलेलं होतं। आपण त्यात एका स्प्रेमध्ये भरलेलं आहे, कारण की याला पाण्याची खूप एवढी गरज नसते, खूप कमी पाणी मारायचं असतं, म्हणून आम्ही स्प्रेने त्याला पाणी मारणार आहोत। आणि आजचा पहिला दिवस पाणी मारण्याचा। एक दुसरा ट्रे बनवणार आहोत, त्याच्यामध्ये ही झाडं लावणार आहोत। तर सगळ्यात पहिला आपण आता कोकोपीट आपण मिक्स करायला लावलेलं आहे। तर पूर्ण एक ढेप होती कोकोपीटची, ते आता पूर्ण आपण त्याचं मिश्रण करून पेस्ट टाईप करूया। आणि आता आपण कोकोपीट याच्यामध्ये ट्रेमध्ये टाकणार आहोत। आता जवळपास बऱ्याचपैकी झालेले आहेत, आपण पाहूया। आता आपण पाहू शकता आपण पूर्ण ट्रेमध्ये कोकोपीट टाकलेलं आहे। आता आपण त्याच्यामध्ये बी टाकूया। पाहू शकता किती मस्त एकदम कोटिंग केलेलं आहे बीला। आता आपण बी टाकण्यासाठी सुरुवात केलेली आहे। पहिला बी टाकून घेऊया आणि पुन्हा त्याच्यावरती थोडं कोकोपीट त्याच्यानंतर आपण टाकूया। आता आपण त्याच्यावर बी टाकलेलं आहे आतमध्ये, आता त्याच्यावरती आपण पुन्हा एकदा कोकोपीट टाकणार आहोत। पाहू शकता आता पूर्णपणे बीज रोपणाचा कार्यक्रम पूर्ण झालेला आहे। आता यामध्ये आपण आता शेवटचं सेंद्रिय खत थोडं टाकणार आहोत। पाहू शकता आपण हा आपला दुसरा ट्रे आहे। आपण त्याच्या आधी आपला पहिला ट्रे देखील बघा, ह्याला 2 दिवस झालेले आहेत पूर्ण। हा पहिला ट्रे आता आपण त्याच्यामध्ये स्प्रे करत आहोत, पाहू शकता।
आहे.